आपल्या बर्थ चार्ट प्रमाणे खूप जणांचा प्रश्न असतो की मॅडम आमचं लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल. आजच्या जनरेशनमध्ये ह्या फार गोष्टी आहेत. तर जसं मी आता सांगेन की शुक्र जो असतो तो प्लॅनेट पंचम भावामध्ये जर शुक्राचा संबंध आला तर अशा व्यक्ती लव्ह मॅरेज करतात. पण पंचम भावाचा संबंध 7व्या भावाशी असेल आणि 7व्या भावाचा संबंध जेव्हा 5व्या भावाशी असेल तेव्हा लव्ह मॅरेज होऊ शकतं. त्याचबरोबर सप्तम भावाचा संबंध जेव्हा 9th हाऊस बरोबर होतो त्यावेळेला तुम्ही अरेंज मॅरेज करतात. आणि प्लॅनेट्स कुठले अरेंज मॅरेजसाठी आहेत तर अरेंज मॅरेजसाठी प्लॅनेट आहे ज्युपिटर आहे. तर ज्युपिटरचा संबंध येतो तर अशा वेळेला ते चांगल्या पद्धतीचं एक मॅरेज स्थिती दाखवते. जरी मॅरेज उशिरा असेल तरी पण त्यांचं लग्न व्यवस्थित होऊ शकतं. आणि लव्ह मॅरेजमध्ये काय होतं की मंगळ राहू हे जे प्लॅनेट आहे ते लव्ह मॅरेज सांगतात. इथे मी तुम्हाला सेकंड मॅरेज बद्दल पण थोडंसं सांगेल. 6व्या आणि 8व्या भावाचा जेव्हा संबंध येतो मंगळ राहू बरोबर तर त्यावेळेला पण तुमचं सेकंड मॅरेज होऊ शकतं. तर अशा पद्धतीने फर्स्ट मॅरेज, सेकंड मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज अशा बऱ्याच पद्धती आपण पत्रिकेच्या थ्रू बघू शकतो. ऑफकोर्स मी जसं नेहमीच सांगते की महादशा, अंतर्दशा आणि प्रतिअंतरा, सूक्ष्मदशा याही घटना घडण्यासाठी कारणीभूत असतात. त्यावेळेला ती घटना घडते.